जर बघितलं आहे की जिथे 50% काम कुंभमेळ्याच्या कामांचं होणं अपेक्षित होतं तिथे 30-35% झालेलं आहे आणि त्यामुळे हा जो विलंब झालेला आहे त्याचे अनेक कारणं आहेत. त्या काही ठिकाणी आपण पाहिलं असेल ड्यू टू क्वालिटी वर्क्स असेल. गेल्या काही रस्त्यांमध्ये आपण बघितलं आहे की रस्ता पुन्हा तोडायला सांगितला होता प्रशासनाने, तर काही क्वालिटीचे इश्यूज निर्माण झाले होते. तर आपली जी काही क्वालिटीची टीम आहे कुंभ प्राधिकरणाची असेल, आपले नितीन पाटील सर महानगरपालिकेतर्फे कोऑर्डिनेट करत आहे, अशा क्वालिटीच्या कामामध्ये रिवर्क पण झालेलं आहे आणि त्यामुळे पुढे जे काम करणं त्यांना अपेक्षित होतं, मागचं जर काम क्वालिटीनुसार नसेल तर ते रिवर्क धरण्यात आलेलं होतं आणि त्यांना पुन्हा पुढचं काम करण्यासाठी डिले झालेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी हे झालं आहे का तर नाही, काही ठिकाणी झाले, काही रस्ते कंप्लीट आहेत आणि काही रस्ते जिथे स्थानिकांचं लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं होतं की काही उंचीचा प्रॉब्लेम झालेला आहे काही ठिकाणी. तर ह्या सगळ्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या पुन्हा काही स्तरावरती आपण दुरुस्त करतोय, काही स्तरावरती त्याचं आता जे कॉम्पॅक्शन होऊन कमी त्याची जी उंची होती ती कमी पण होत आहे. तर असे अनेक टेक्निकल इश्यूज आहेत ज्यांना आपण सायमल्टेनियसली ॲड्रेस करतोय. हे मात्र नक्की आहे की जे रोड वर्क अपेक्षित होतं ते दिरंगाईने सुरू आहे आणि त्या कारणास्तव अधिक त्रास आज नागरिकांना भोगावा लागतो आहे. खड्डे तर आहेच, परंतु ज्या चारी खोदलेल्या होत्या वेगवेगळ्या युटिलिटीसाठी तिथे जो भराव टाकला होता तो दबून जातोय, त्यातनं खड्डे तयार होत आहेत आणि म्हणून अपघात होत आहेत. नाही, नक्कीच आपण बघत असाल आणि हे तांत्रिक कारण आहे की कधीही जेव्हा जेवढे लेअर्स अपेक्षित आहे रोड कन्स्ट्रक्शनमध्ये, जेव्हा 4-4, 5-5 फूट युटिलिटीज टाकण्यासाठी कधी कधी 6-7 फूट देखील खणलेले आहेत आणि त्याच्यात जेव्हा भराव टाकला जातो तो कॉम्पॅक्टेड नसतोच. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर हे अपेक्षितच होतं की ते खाली खचणार आहे आणि ह्या खचलेल्या ठिकाणी खरं तर वाहनं अडकत आहे. पण तिथे ज्या युटिलिटीजचे कंत्राटदार आहेत त्यांनी तिथे सेफ्टी नॉर्म्स किंवा सेफ्टी बॅरिगेड्स करणं अपेक्षित आहे. काही ठिकाणी ते केले आणि काही ठिकाणी नाही केलेले. तर ज्यांनी नाही केलेले त्यांच्यावर आपण कारवाई करतो. ते 3 वेगवेगळे यंत्रणा आहेत. एक महापालिका आहे, कुंभमेळा आयुक्त आहे, प्राधिकरण आहे. हे सगळे कुंभमेळ्याची कामं करतायत. समन्वयाचा अभाव दिसतो आहे. एकमेक काय काम करतोय दुसऱ्याला कळत नाही, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम भेडसावत आहेत असं एकंदरीत चित्र नाही. मला असं वाटतं की आधी जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या ज्या हे जे कंत्राट आहेत हे बेसिकली प्रशासकीय काळात देण्यात आले होते. आमचा जो याच्यात पार्टिसिपेशन म्हणा लोकप्रतिनिधींचं तर 5 महिने झाले, म्हणजे फेब्रुवारीपासून आम्ही पिक्चरमध्ये आलो आहे. त्याच्या आधी हे कंत्राट दिले गेले होते. मग त्यांचे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स असतील, लोकेशन्स असतील, DPR असतील, इतर काही बाबी असतील, ह्या खरं तर प्रशासनाने ठरवून दिलेल्या होत्या. मग त्याच्यात NTKMA असेल, NMC असेल किंवा इतर काही इन्व्हॉल्वमेंट असेल. हे प्लॅनिंग करताना खरं तर लोकाभिमुख प्लॅन व्हायला पाहिजे होता. तो त्याचा अभाव जाणवतो. कारण जेव्हा अधिकारी प्लॅन करतात तेव्हा ते त्या पोझिशनला जाऊन, जसं आता आम्ही एक ठरावात उपसूचना पण घेतली आहे की जिओ टॅगिंग करणं गरजेचं होतं. जेव्हा तुम्ही प्री बिड करता तेव्हा त्या लोकेशनला जाऊन तो कंत्राटदार खरंच त्या लोकेशनला जाऊन त्यांनी ते बघितलेलं आहे की नाही. कारण आपण पाहता आहे की हे कंत्राटदार जे आहेत कुंभचे ते बाहेरनं बरेच लोक आले, ते काही रेग्युलर लोकल कंत्राटदारांनी हे घेतलेलं नाही. त्यामुळे बाहेरचे जे लोक येतात त्यांना पहिल्या वेळेस तरी जिओ टॅगिंग कंपल्सरी करावं असं आम्ही उपसूचना केली आहे. त्याचं कारणच हे, कारण जो माणूस कॉन्ट्रॅक्ट घेतो तो जर त्या जागेवरती जाऊनच आलेला नसेल तर ते फक्त ऑन पेपर कॉन्ट्रॅक्ट राहतं आणि मग तिथे येणाऱ्या ज्या काही अडचणी तुम्ही बघत असाल सातत्याने प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर अण्णा पाटील ते म्हणत आहे की बाळराम फाट्याचा जो रस्ता आहे तो 12 मीटर नका करू, तो 36 मीटरची तिथे गरज आहे. खरंच गरज आहे. आज आपण बघतोय कुंभमेळा आहे आणि तो रस्ता खूप रहदारीचा आहे आणि तिथे तो 12 मीटरचा धरलेला आहे. तिथे अनेक वृक्ष देखील आहेत. तिथे वृक्ष आहे की नाही याचा देखील कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा टेंडर काढताना विचार केला नाही आहे आणि अशा बऱ्याच टेक्निकल अडचणी आहेत ज्यांनी ही कामं मागे राहिलेली आहेत. त्यामुळे ही जी प्रशासकीय काळात झालेली जी कामं आहेत त्यामध्ये ह्या अडचणींचा विचारच तेव्हा कोणी नाही केला आणि जेव्हा लोकप्रतिनिधी स्थानिक असतात आणि त्यांना माहिती आहे की इथे ही अडचण येणार आहे, काही ठिकाणी भूसंपादनाची गरज आहे, लोक TDR मध्ये ऐकत नाहीत, हे सगळ्यांना आपल्याला सर्वश्रुत आहे. जर रस्ता वाढवला तर तिथे भूसंपादन करावं लागेल आणि तरी आम्ही शेतकऱ्यांना अग्री केलेलं आहे की TDR मध्ये ते जागा द्यायला तयार आहे रस्ता वाढवण्यासाठी. कारण शेवटी त्यांना माहिती आहे की आपल्या शहराचा विकास होणार आहे. जर मोठे रस्ते मिळाले तर वाहतूक सुरळीत होणार आहे
आणि म्हणूनच आपण आता एक रोड ग्रीड मिशनवरती काम करतो आहे आणि लवकरच आम्ही ते आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडू. त्याच्यावर काम चालू आहे. मागच्याच आठवड्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनवरती विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली आणि त्यानुसार आता आम्ही एक रोड ग्रीड म्हणजे रोडचं जाळं हे आपल्याला माहिती असेल की एक शिकागो पॅटर्न आहे आणि तसंच आपल्या पुण्यामध्ये शनिवारवाड्याच्या इथे जे ABD एरियाज आहे तिथे प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती आम्ही आता काही रस्ते पोलीस आयुक्तालय, मनपा आणि आम्ही सगळे मिळून प्लॅन करतो आहे आणि ते लवकरच आपल्याला सांगतो.